राधानगरी तालुक्यातील विविध गावात घरगुती गौरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। दूधगंगा आणि भोगावती नदीकाठावर गणेश भक्तांची गर्दी झाली होती। त्याचबरोबर तालुक्यातील 26 सार्वजनिक मंडळांनी श्रींच्या मूर्ती आज विसर्जित केल्या। अनेक गावात मूर्तीदान उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला, तर निर्माल्य दान उपक्रम 100% यशस्वी झाला। मात्र आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। बळीराजा सुखी होऊ दे अशी मनोकामना लाडक्या बाप्पाकडे करण्यात आली। राधानगरी तालुक्यात आज सकाळपासूनच गौरी गणपती विसर्जनाला सुरुवात झाली। तालुक्यातील 26 सार्वजनिक मंडळांनी आज श्रींच्या मूर्तीचं विसर्जन केलं। पनोरी, तुरंबे, सरवडी आणि अर्जुनवाड्यासह सर्वच ग्रामपंचायतींनी मूर्ती आणि निर्माल्य नदीपात्रात विसर्जन न करता कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याचं आवाहन केलं होतं। त्याला तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला। नैसर्गिक साधन संपत्ती आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊ नयेत यासाठी ग्रामपंचायतीनं केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला। तुरंबे परिसरात दूधगंगा नदीकाठी एक अनोखा संगम पाहायला मिळाला। एका बाजूला आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, तर दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। मारुतीराव वारके विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विसर्जनावेळी पारंपरिक गीतं आणि गौरी गीतांवर फेर धरला। त्या स्वरांनी नदीकाठ दुमदुमून गेला।